नमस्कार, छाया रेसिपीजमध्ये आज आपण मुगाच्या डाळीपासून खूप टेस्टी असा नाश्ता बनवतोय। तर इथे मी 1 कप मुगाची डाळ घेतली आणि 2 ते 3 वेळा ही डाळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर मी भिजत ठेवली होती। तर आपल्याला ही डाळ 2 तास अशी भिजत ठेवायची आहे। तुमच्याकडे जर वेळ कमी असेल तर कोमट पाण्यामध्ये तुम्ही अर्धा तास ही डाळ भिजत ठेवली तरी चालेल। डाळ छान सॉफ्ट झाले। आता ही आपल्याला वाटून घ्यायची। तर ही सगळी डाळ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली। यानंतर यामध्ये थोडंसं आलं घातलं, अर्धा चमचा जिरं घातलं। आता हे आपण एकदा फिरवून घेऊया। याबरोबरच तुम्ही यामध्ये लसूण आणि हिरवी मिरची सुद्धा घालू शकता। तर पहा, हे मी आता जाडसर वाटून घेतलं आहे आणि यामध्ये आणखी साहित्य घालून आपण पुन्हा हे बारीक असं वाटून घेणार आहोत। सुरुवातीला मी हे असं जाडसर वाटून घेतलं आहे। आता यामध्ये 2 चमचे रवा घालायचा आहे। रव्यामुळे रेसिपीला कुरकुरीतपणा यायला मदत होईल। रव्याऐवजी तुम्ही इथे 2 चमचे तांदळाचं पीठसुद्धा घेऊ शकता। यानंतर यामध्ये मी 2 चमचे बेसन घातले। बेसन ऑप्शनल आहे, पण बेसनामुळे रेसिपीला चव छान येते, त्याबरोबरच रंगसुद्धा छान येतो। यानंतर यामध्ये 1 चमचा साखर घालायची आहे। साखरेमुळे सुद्धा रेसिपीला रंग छान येईल। आता हे आपण अगदी बारीक असं वाटून घेऊया। तर हे पहा, मिक्सरला फिरवून मी अगदी बारीक असं हे पीठ तयार करून घेतलं आहे। हे आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। तर पाहू शकता अगदी स्मूथ असं वाटून घेतलं आहे। आता आपण यापासून डोसे बनवणार आहोत। तर लगेचच याचे आपण डोसे बनवू शकतो, ते सुद्धा खूप छान होतात। पण यामध्ये आपण दही घालून हे पीठ थोडंसं 15 ते 20 मिनटं फर्मेंट करून घेणार आहोत। त्यामुळे डोसे आपले खूपच मस्त असे तयार होतात आणि त्याबरोबर किंचित आंबटसर चवसुद्धा येते डोस्यांना। तर इथे मी यामध्ये 2 चमचे दही घातले। दही पूर्णपणे ऑप्शनल आहे, दह्याशिवाय सुद्धा तुम्ही हे डोसे बनवू शकता। तर दही घातल्यानंतर हे मी 3 ते 4 मिनटं असं छान फेटून घेते, ज्यामुळे हे आपले जे डोसे आहेत त्याला जाळी छान येईल। पीठ हे असं हलकं होईल। पाहू शकता असे छान बबल्स आलेत आणि याची कन्सिस्टन्सी पहा, अशी कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे, फ्लोईंग कन्सिस्टन्सी आहे। आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि हे 15 ते 20 मिनटं हलकंसं फर्मेंट होण्यासाठी आपण ठेवून देणार आहोत। हे पीठ फर्मेंट होतं आहे तोपर्यंत आपण चटणी तयार करूया। तर असं मस्त अशी आपण खोबऱ्याची चटणी आज बनवणार आहोत। तर इथे मी तडका पॅन गॅसवरती गरम करत ठेवला आहे। यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे। इथे तेल गरम झालं आहे। आता यामध्ये 1 मोठा चमचा शेंगदाणे घालायचे आहेत। शेंगदाणे भाजून घेऊया। यामध्ये आता हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत। या मिरच्या जास्त तिखट नाही आहेत, त्यामुळे इथे मी जास्त घातल्यात। यानंतर कढीपत्त्याची पानं घालायची आहेत। याबरोबरच यामध्ये आलं घातलं, थोडीशी चिंच घालायची आंबटपणासाठी। यानंतर यामध्ये मी भाजलेली चण्याची डाळ घातली आहे, 1 मोठा चमचा। तर ही डाळ भाजलेलीच असते, त्यामुळे आता जास्त हे आपल्याला भाजून घ्यायची गरज नाही आहे। यामध्ये आता पाववाटी खोबरं घालायचं आहे। खोबरं घातल्यानंतर फक्त मिक्स करून घ्यायचं आहे। लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि हे थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे
आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आणि आता पाणी घालून ही चटणी वाटून घेऊया। तर इथे चटणी वाटून तयार आहे, बाउलमध्ये काढून घेऊया। आणि आता चटणीवर घालण्यासाठी फोडणी तयार करूया। तर इथे तडका पॅन गरम करत ठेवला आहे, यामध्ये 1 चमचा तेल घातलं आहे। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये पाव चमचा मोहरी घालायची आहे। मोहरी तडतडली की यामध्ये थोडासा कढीपत्ता घालायचा आहे। यानंतर अर्धा चमचा उडदाची डाळ घातली, डाळीचा रंग किंचित बदलेपर्यंत परतून घेऊया। यानंतर पाव चमचा हिंग घातलाय। गॅस बंद केल्यानंतर यामध्ये हिंग घालायचं आहे आणि ही फोडणी तयार आहे। आता ही तयार फोडणी आपण चटणीवरती घालूया। चटणी तयार आहे, आता आपण डोसे बनवूया। तर हे जे पीठ आपण झाकून ठेवलं होतं ते पाहूया। पुन्हा एकदा हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। मीठ सुद्धा मिक्स करून घेऊया। आता यामध्ये पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे, पण मी सगळ्या पिठामध्ये एकत्र सोडा घालणार नाही आहे। सगळ्या पिठामध्ये एकत्र घातला तर शेवटचे आपले डोसे व्यवस्थित येणार नाहीत, म्हणून हे पीठ आपण 2 भागांमध्ये डिवाइड करून घेणार आहोत आणि मग प्रत्येक भागामध्ये थोडा थोडा बेकिंग सोडा घालायचा आहे। पाव चमच्याच्या अर्धा बेकिंग सोडा दोन्ही भागांमध्ये आपल्याला घालायचा आहे। इथे अर्ध पीठ मी काढून घेतलं, यामध्ये पाव चमच्याच्या अर्धा इतका बेकिंग सोडा इथे घातला। मिक्स करून घेऊया। सोड्यावरती मी थोडंसं पाणी घालते आणि मिक्स करून घेते। आता या पिठाचे आपण डोसे बनवूया। तर इथे मी गॅसवरती तवा गरम करत ठेवला आहे, याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। तवा पहा छान कडकडीत असा गरम आहे आणि ब्रशने असं थोडंसं तेल लावून घेतलं आहे। आता याचा वरचा भाग थंड होण्यासाठी थोडंसं पाणी शिंपडायचं आहे। आता यावरती आपण डोसा पसरवून घेऊया। तर सेंटरला 2 चमचे पीठ घालायचे आणि हलक्या हाताने असा हा डोसा पसरवून घ्यायचा आहे। खूप मस्त क्रिस्पी असे डोसे तयार होतात या रेसिपीने। तुम्ही जरी पहिल्यांदा डोसा बनवत असाल तरी व्यवस्थित असं तुम्हाला डोसा पसरवता येईल। पाहू शकता किती मस्त जाळी आली आहे। वरच्या बाजूने ड्राय झाल्यानंतर याला तेल लावून घ्यायचं आहे। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही बटर किंवा तूपसुद्धा लावू शकता। आणि आता तवा असा फिरवून डोसा सगळीकडून एकसारखा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। यामुळे डोस्याला सगळीकडून एकसारखा ब्राऊन रंग येईल आणि सगळीकडून डोसा कुरकुरीत होईल। जर तुम्ही तवा फिरवला नाही तर सेंटरला डोसा ब्राऊन होतो आणि बाजूने तसाच राहतो, म्हणून असा सगळीकडे एकसारखा भाजून घ्यायचा आहे। तर आता पहा डोसा मस्त ब्राऊन झालाय, सगळीकडून त्याचा ब्राऊन रंग दिसतोय। तर आपण काढून घेऊया। पहा याचा रंग पाहू शकता, एकसारखा असा भाजला गेलाय डोसा। तुम्ही बटाट्याची भाजी बनवून यापासून मसाला डोसा सुद्धा बनवू शकता। अगदी मार्केटमध्ये मिळतो तसा हा डोसा तयार होतो या रेसिपीने। 100% क्रिस्पी असा डोसा तयार झालाय। तर इथे मी आणखी एक डोसा तयार करते।
एकानंतर एक झटपट तुम्ही हे डोसे तयार करू शकता। वरची बाजू ड्राय झाल्यानंतर मी तेल लावून घेतलं आणि आता सगळीकडून तवा फिरवून एकसारखा भाजून घेते। तर हा दुसरा डोसा सुद्धा आपला भाजून तयार आहे, काढून घेऊया। अगदी हलका फुलका असा हा नाश्ता आहे। तर मुगाच्या डाळीपासून आपण बनवलेला दुसरा डोसा सुद्धा तयार झाला आहे। तर हे डोसे तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडतील। तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।